अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे श्रावण महिन्यातली सर्वात मोठी चतुर्थी. आपल्याला जर चतुर्थी व्रत करायचं असेल तर श्रावण महिन्यातल्या चतुर्थीपासून आपण चतुर्थी उपवास करायला सुरुवात करायचं असते. जर तुम्ही चतुर्थीचे व्रत करतच असाल तर आपल्याला काही सोपे उपाय सेवा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग संकष्टी चतुर्थी, ह्याच्या नावातच आहे संकष्टी चतुर्थी. आपले सगळे संकट हारतात. हे व्रत केल्याने आपले सगळे काही संकट येतात त्या ह्या भगवान गणेशाच्या कृपा आशीर्वादाने आपले संकटे दूर होतात. म्हणून हे संकष्टी चतुर्थी व्रत करायचं असतं. आपल्या मुलांची प्रगती व्हावं, मुलांचं जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर व्हावं म्हणून सुद्धा आईने मुलांसाठी संकष्ट चतुर्थी व्रत करत असते. आणि मुलांची स्मरणशक्ती वाढावं, मुलांचं केलेला अभ्यास लक्षात राहावं म्हणून बापाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ मुलाला दिल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि केलेला अभ्यास लक्षात राहते. म्हणजे असे अनेक फायदे आहेत संकष्ट चतुर्थीचे आणि आपल्या बापाच्या सेवा उपाय करण्याचे. चतुर्थीच्या दिवशी काय काय सेवा उपाय करावे त्याच्याविषयी थोडीशी जाणून घेऊया. बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला बाप्पाची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करू शकता. येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करून सुद्धा अभिषेक करू शकता. नाही तर मग तुम्ही ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः म्हणून दुधानं दह्यानं तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यावर बापाला एका पाटावर तुम्ही आसन देऊन तुम्ही स्थापना करू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये एक आसन देऊन थोडेसे अक्षता अर्पण करून बापाची मूर्ती तिथे अर्पण करू शकता. आणि बापाला हळदी कुंकू अष्टगंध धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आणि बाप्पाला सगळ्यात प्रिय फूल म्हणजे जास्वंदाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि दुर्वा बाप्पाला अर्पण करायचा आहे. 21 दुर्व्याची जुडी तयार करून गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जर सकाळी ही पूजा करायला तुम्हाला जमत नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधी करू शकता आणि किंवा संध्याकाळी पण तुम्ही अशा प्रकारे अभिषेक पूजा तुम्ही करू शकता. मग पूजा झाल्याच्या नंतर बघा, आपल्या काही कठीण कार्य आहेत, काही आपल्या मनासारखं घडत नसेल, आपलं घरामध्ये धन येत नसेल तर काही असे छोटे छोटे उपाय असतात, पण त्याचे फायदे खूप आपल्याला जास्त बघायला भेटतात. जर तुमचं व्यापारामध्ये अडथळे येत असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. एक डाळिंब आणि जास्वंदाचं फूल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, 21 दुर्वा घेऊन जायचं आहे. चतुर्थीच्या दिवशीच हे उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जाऊन ते सगळे साहित्य आपण नेलेलं आहे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि बाप्पाला सांगायचं आहे. तुमचे सगळे काही समस्या बाप्पाला सांगायचं आहे. बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने माझे सगळे संकट, माझी समस्या दूर व्हावं म्हणून ते साहित्य बाप्पाच्या चरणापाशी ठेवायचं आहे आणि तिथं थोडं बसायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर आपल्याला 11 पाठ म्हणा किंवा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला अवघड जात असेल तर गणेश स्तोत्र ह्या मंत्राचं तुम्ही 11 वेळेस म्हणा. समजा ते सुद्धा म्हणायला अवघड जात असेल तर ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचं तुम्ही 11 माळी जप करा. तिन्हीपैकी कोणतीही एक सेवा करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तिन्ही सेवा तुम्ही करू शकता आणि गणपती बाप्पाला विनंती करून या. बघा, पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमचे सगळे प्रश्न सुटलेले असतील. अशा प्रकारे आपल्या चतुर्थीच्या दिवशी आपले सगळे संकट हारणारे हे देवता आहेत, लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत, सर्वात आधी पूजनीय देवता आहेत आणि आपले सगळ्या संकटापासून रक्षण करणारे हे देवता आहेत. संकटातून बाहेर काढणारे सुद्धा हे देवता आहेत. म्हणून तर संकट हारण म्हणत असतो.
जर आपल्याला खूप कर्ज झाले असेल, कर्जबाजारी जर झाले असेल, तर आपण कर्जसुद्धा ह्या उपायाने कर्जमुक्ती होण्याससुद्धा आपल्याला मदत होते. आणि तसेच अजून जर आपल्याला काही घरामध्ये धन येत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, घरच्या मंदिरासमोरच आपल्याला बसायचं आहे. एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. पिवळ्या कपड्यावरती एक लक्ष्मीचा शिक्का आणि एक सुपारी आणि 2 विलायची या अशा वस्तू आपल्याला घ्यायचं आहे. त्यांची आपल्याला ओम गणगणपतये नमः म्हणून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि धूप-दीप ओवाळून घ्यायचा आहे. धूप दाखवून घ्यायचं आहे. थोडंसं खडीसाखराचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. हे उपाय तुम्ही दिवसभरामधून कधीही करू शकता. मग आपली पूजा झाल्यानंतर आपलं सगळं झाल्याच्यानंतर आपल्या मनातली जे काही इच्छा आहे ते सांगून आपल्याला ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचं 1 माळ जप करायचं आहे आणि ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचं 1 माळ जप करायचं आहे. एक ते आपल्याला जे लक्ष्मीचं जे शिक्का आहे ते शिक्का आणि विलायची, ते शिक्का आणि विलायची तिथंच राहू द्यायचं आहे आणि सुपारी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर तिथंच राहू द्यायचं आहे आणि ते एक सुपारी आहे ते गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवून द्यायचं आहे. तुम्ही त्या दिवशी पण ठेवू शकता चतुर्थीच्या दिवशी किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी ते नेऊन ठेवू शकता. आणि जे शिक्का आहे आणि ते इलायची आहेत ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघा असे केल्याने आपल्या घरामध्ये धन येतं आणि धनाची कधी कमी पडत नाही. आपल्या कोणत्याही इच्छा असेल तर त्या इच्छासुद्धा गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होतात. तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या नेहमीच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ते वस्तू ठेवू शकता. त्याला काही हरकत नाही आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात म्हणजे होतातच. आणि बघा जर तुम्ही उपास करा किंवा करू नका. ह्या दिवशी आपल्याला ह्या चतुर्थीचे नियम आपल्याला पाळायचेच आहेत. जर तुम्ही व्रत असेल तरीही तुम्ही गणपतीचं अभिषेक सकाळी करा, आरती करा, धूप-दीप ओवाळा आणि दुर्वा अर्पण करा आणि जास्वंदाचे फुलं अर्पण करा. आणि जर तुम्ही व्रत करत असाल तर संध्याकाळी 11 किंवा 21 ह्याप्रमाणे मोदक बनवून गणपती बाप्पाला संध्याकाळी अर्पण करून आरती करून घ्या. आणि चंद्राला आवर्जून आपल्याला पूजा करायची आहे. आपलं जर व्रत असेल तर चंद्रोदय आहे 8:56 मिनिटांना चंद्रोदय आहे. तर चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला चंद्राची हळदी, कुंकू आणि थोडंसं दूध अर्पण करायचं आहे. जसं आपण सूर्याला जल अर्पण करतो तसंच आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे अर्पण करून आपल्याला चंद्राची पूजा करून ओवाळूनच मग आपल्याला उपास सोडायचा असतो. आपलं उपास सोडताना चंद्राची पूजा केल्याशिवाय उपास सोडू नये. धन्यवाद.